नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजहर सय्यद, साई सेवा क्लिनिक, ऍडव्हान्स आयुर्वेद आणि कॅरोप्रॅक्टिक थेरपी सेंटर, आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार केंद्र, सावेडी, अहमदनगरच्या माध्यमातून मी बोलत आहे. मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की आज आपण सर्रासपणे बघतो की प्रत्येक घरामध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. यामध्ये प्रामुख्याने चिकनगुन्या, टायफॉइड, कोचिड ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी पेशंट त्रस्त आहेत आणि या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण जर आपण बघितले तर प्रत्येक पेशंटला सांधेदुखी सारखा त्रास जास्त प्रमाणात होऊ लागला आहे. प्रत्येक सांध्यांमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत, सांध्यांमध्ये सूज येऊ लागली आहे. पेशंटला जर 1 महिना अगोदर चिकनगुनिया किंवा टायफॉइड किंवा कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तरी अजूनही पेशंटला सांध्यांमध्ये त्रास होत आहे, पायांमध्ये वेदना होत आहे, पायांमध्ये सूज येत आहे. आणि यासाठी मित्रांनो पेशंट्स हे लॉंग टर्म पेन किलर किंवा स्टेरॉइडचा मारा स्वतःच्या शरीरावर करून घेत आहेत. मित्रांनो माझ्या सर्व पेशंट्सला, सर्व रुग्णांना माझी एक विनंती आहे की कृपया कोणीही पेन किलर किंवा स्टेरॉइडचा मारा शरीरावर करून घेऊ नका. बिकॉज मित्रांनो हे जे आजार आहे, हे जे लक्षण आहे, जवळपास 2 ते 3 महिने तुमच्या सोबत राहणार आहेत. 2 ते 3 महिने कंटिन्युअसली हे लक्षण राहिल्यामुळे तुम्ही 2 ते 3 महिने कंटिन्युअसली पेन किलर किंवा स्टेरॉइडचा मारा स्वतःच्या शरीरावर करून घेताल तर तुमचं शरीर या मेडिसिनसाठी हॅबिच्युअल होऊन जाईल मित्रांनो. आणि एकदा त्या गोष्टींची तुम्हाला सवय लागली, तुमच्या शरीराला सवय लागली, भविष्यात एखादा प्रॉब्लेम तुम्हाला आला किंवा भविष्यामध्ये कुठेही वेदना झाल्या तर तुम्हाला या पेन किलर किंवा स्टेरॉइड्स घेतल्याशिवाय तुम्हाला आराम भेटणार नाही मित्रांनो. आणि पेनकिलर्स आणि स्टेरॉइड्स हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात, अत्यंत घातक असतात मित्रांनो. त्यामुळे कोणीही पेनकिलर किंवा स्टेरॉइडचा वापर शरीरावर करू नये. या वेदनांना कमी करण्यासाठी मित्रांनो आपण मसाज थेरपी करू शकतो, त्याचप्रमाणे घरेलू काही उपचार करू शकतो. रोज रात्री झोपायच्या अगोदर मित्रांनो एका बकेटमध्ये पाणी गरम करून घेऊन त्यामध्ये 15 चमचे मीठ आणि 5 चमचे हळद या 2 प्रमाणात मीठ आणि हळद टाकायचे आहे. आणि ते टाकल्यानंतर मित्रांनो 15 ते 20 मिनिटं जवळपास तुम्हाला पाय बुडून बसायचे आहे, पाय त्यात टाकून बसायचे आहे. आणि हा प्रयोग रोज रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला 15 मिनिटं करायचा आहे मित्रांनो. या प्रयोगाने तुम्हाला खूप जास्त रिझल्ट भेटेल, या प्रयोगाने तुम्हाला खूप जास्त आराम भेटेल. त्याचप्रमाणे वेदनाशामक गोळ्या किंवा स्टेरॉइड्स घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाही मित्रांनो. धन्यवाद.